नागरिक संवाद कार्यक्रमात प्रभाग क्रमांक 8चे तडफदार नेतृत्व विलासअण्णा शिंदे यांचा गौरव। गंगापूर गावातील क्रांती चौक भाजी मार्केट येथे गोदावरी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नागरिक संवाद कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक 8चे तडफदार पाणीदार नेतृत्व माजी नगरसेवक विलासअण्णा शिंदे यांच्यासह परिसरातील नामवंत मान्यवरांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। गोदावरी ज्येष्ठ नागरिक संघानेच या संवाद उपक्रमाचे आयोजन केले होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास मामा मोहिते यांनी करून संघाच्या कार्याचा आढावा मांडला। यावेळी त्यांनी भावनिक शब्दात जाहीर केलं की या पंचवार्षिक निवडणुकीत विलासअण्णा शिंदे यांना महापौर करण्याचा आमचा निर्धार आहे। यानंतर विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत विलासअण्णा शिंदे यांच्या प्रभागातील कामांची प्रशंसा केली। माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नैना गांगुर्डे यासह अशोक कर्डक, जगनतात्या पाटील, विष्णुपंत बेंडकुळे, अरुणा पाटील, विलास आहेरे, ज्ञानेश्वर पाटील, गोविंद डंबाळे, प्रदीप नाना कर्डक, भगवान गबाले, अशोक मामा खाडे, उत्तम आप्पा मंडलिक, कैलास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ नागरिक व परिसरातील नागरिकांसाठी अल्पहाराचे आयोजन करण्यात आले। गोदावरी ज्येष्ठ नागरिक संघाने केलेल्या या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विलासअण्णा शिंदे यांच्या कार्यशैलीला जोरदार दाद दिली। आणि कोण विलास शिंदे काही संबंध नाही राजकारणाचा। एक साधा कार्यकर्ता, राजकारणाची काही बाप दादा चुलते काके कोणी राजकारणाचा काही संबंध नाही, परंतु सामाजिक कार्याची आवड असल्या कारणाने आपण त्याच्याबरोबर मला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सर्वप्रथम या गावाच्या समोर माझा स्वतःला नतमस्तक करून त्या ठिकाणी माझा जय महाराष्ट्र गातो आणि जय भीम बोलतो। याचं कारण असं आहे, पैसे प्रत्येकाकडे नसले तर लोक मागू शकतात, परंतु माझ्याकडे पैसेही नाही, काहीच नाही, राजकीय वारसाही नाही, तरी मला या ठिकाणी बसवले आणि मी तुमचा सन्मान टिकवण्यासाठी शब्दावर सांगतो एक काम चुकीचं केलं। त्याचं कारण असं की ज्यांनी मला इथं पाठवलंय, मी जर चुकीचं काम केलं तर त्यांचा अपमान होईल आणि म्हणून अपमान माझ्या माणसांचा अपमान होईल, अपमानामुळे मान शर्मेने खाली घालावं लागेल असं आयुष्यात हे काही काम केलं नाही आणि भविष्यात करणार नाही। आणि मग आपण जी ताकद मला 2012 साली दिली त्या कामाच्या जोरावरती मी नाशिक महानगरपालिकेमधल्या पहिल्या 5 नगरसेवकांची जी गिनती होते ती सहज नाही होती। त्याच्याकरता 5 वर्ष चांगलं काम केलं, त्याच्यानंतर तुम्ही 2017ला पुन्हा एकदा आमचा विश्वास टाकला, माझ्याबरोबर असलेले 4 नगरसेवक मोठ्या संख्येने मला तर 4,500 केलं होतं। काही नगरसेवक 132 निवडून आलेले, मला लीड 4,500 दिला होता। मग अजून जबाबदारी वाढली, अजून जबाबदारी काम करते आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन करू लागलो। काम करत असताना तुम्ही मला जबाबदारी दिली आणि मीच माझ्या मार्गाने काही करायचं ते न करता मी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला। साहजिकच असं असताना कळत न कळत आपल्याला कोणाचं हे नसतं, परंतु कळत न कळत कोणाचे मन दुखवले पण जातात, कारण ते आपल्याला माहित नसते याचं मन काय दुखवलेले। आणि मग असं जर कधी मला कदाचित माझ्याकडे मन दुखवलं गेलं असेल आमच्या चौघांमध्ये, तर मी सर्वप्रथम माझ्या भाषणाच्या गुरुत्व सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण मला मोठे करणारे तुम्हीच आहे, इथं बसवणारे तुम्हीच आहे आणि मला क्षमा याचना देणारे पण तुम्हीच आहे आणि मला पण पुढे पाठवायचं नाही पाठवायचं हे ठरवणारे पण तुम्हीच आहे। व्हाल किंवा आमदार व्हाल किंवा खासदार व्हाल, तर याच्यामध्ये आता तीळ मात्र सरकार केलेल्या कार्याचा अनुभव करण्यासाठी आपण या ठिकाणी जमले आहात। व्यासपीठावरील सर्व मान्यवर, गंगापूर, गोपर, आनंदवली आणि परिसरातील सर्व या विलासअण्णा शिंदेवर प्रेम करणारे आपण सर्व या ठिकाणी जमलो आहोत। सर्वप्रथम आपल्या सर्वांचं गंगापूर गावच्या वतीने तसंच ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आपण मी या ठिकाणी स्वागत करतो। मित्रहो, संपूर्ण नाशिक महानगरपालिकेमध्ये आता हे निवडणुकीचं वारं सुरू झालेले आहे। प्रत्येक जण या ठिकाणी आता स्पर्धेमध्ये उतरणार आहे। आपण गेल्या 5 वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा गेल्या 10 वर्षामध्ये विलासअण्णा आणि त्यांच्या टीमने जे काही कामं केलेली आहेत आणि हा
संपूर्ण गंगापूर रोड आणि परिसर नाशिकच्या नकाशामध्ये एक नंबरचं नाव गंगापूर रोडचं आहे आणि ह्या नाशिकचा खऱ्या अर्थाने जर या चेहरा मोहरा बदलून देणारा हा गंगापूर रोड विलासांच्या माध्यमातून इथं आपल्या सर्वांना दिसतो आहे। आपण प्रत्येकाला याची जाणीव आहे आणि आपण जे केलेले काम आहे ते देखील आपण इतरांना सांगितले पाहिजे। काय नाही बोला। हा जो प्रभाग आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, कारण की का आपण नेहमी बघतो का शिवसैनिक म्हणून अण्णांचा हा प्रवास कसा झालेला आहे। एक साधारण शाखा प्रमुख तर शिवसेनेच्या संपर्क प्रमुखापर्यंत विलासांनांचा हा प्रवास अत्यंत सर्वांना प्रेरणादायी आहे। मला आठवतं 2017च्या निवडणुकांमध्ये जेव्हा हा वार्ड महिला आरक्षित झाला होता SC साठी, निवडणुकीचा कुठलाही किंवा राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना, कुठलाही गंध नसताना एक छोटीशी आठवण आहे। माझे पप्पा सकाळी पेपर वाचत होते, पेपरमध्ये आरक्षण डिक्लेअर झाले होते, तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं की आपल्याला विचार करायचा। मी सरळ म्हटली की मला तर माहितीच नव्हतं, म्हटलं नाही मला नाही करायचं। त्यानंतर पप्पा माझे मळ्यात निघून गेले होते, मळ्यात निघून गेल्यानंतर संतोष भाऊ असतील, विष्णुपंतजी मेंढकुळे असतील, आनंदवली ग्रामस्थातील काही ज्येष्ठ नागरिक होते, ते माझ्या वडिलांना मळ्यामध्ये भेटायला गेले। त्यांनी विचारले तुमची काय इच्छा आहे, तर पप्पा म्हणे तुम्ही सांगत असाल सर्वांचे सहकार्य लाभत असेल तर नक्कीच आपण विचार करू शकतो। त्यानंतर रात्री अण्णांच्या घरी हे सगळे रात्री 12 वाजता गेले। अण्णांचा जवळजवळ पॅनल डिक्लेअर झालेला होता, त्यांचे सर्व कॅन्डिडेट फायनल झालेलं होतं। अण्णांनी शेवटच्या क्षणी माझं नाव पेनाने लिहून वरती शिवसेना भवनला पाठवलेलं होतं। सांगण्याचा मुद्दा असा होता की कुठलाही मला राजकीय वारसा नसताना, मला कुठलाही अनुभव नसताना माझ्यासारख्या एका नव्या उमेदवाराचं अण्णांनी विचार केला, मला एक संधी दिली आणि संधीच म्हणून मिरवणारे आम्ही लोक नाही। आम्ही हाताला बोट धरून तुम्ही सांगशाल ते काम करून घेणारे माणसं आहोत। म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना आता नवीन आमच्या व्हॉट्सअपवर बरंच क्लिप येऊन राहिला, त्याच्यामध्ये एक क्लिप मध्येच आवडते मला ती, असा माणूस निवडून द्यायला पाहिजे ज्याला आपण कधीही फोन करू शकतो, त्याला कधी हक्काने बोलू शकतो, पहाट असो दिवस असो रात्र असो कधी त्याला काम करू शकतो, असे माणसं निवडून द्यायला शिकले पाहिजे, अशी माणसं तुम्ही निवडून दिले पाहिजे। आणि त्या पद्धतीने आम्ही आजपर्यंत काम करत आलो आहोत। जरी आमच्या निवडणुकीचा काळ संपला आहे, परंतु गेल्या 4 वर्षापासून बिनपगारी फुल अधिकारी या पद्धतीने आजही आम्ही काम करतो आहे। नागरिकांचं काम थांबतं का? जरी एखादं काम कमी झालं, परंतु आपल्या प्रभागामध्ये आम्ही 4 नगरसेवक असे आहोत का नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आता बघताय तुम्ही, कोणाही एकही शिंतोडा उडाला नाही, कुणी कधी दादागिरी केली नाही, कुणी कुठं काही अपशब्द कोणाबद्दल वापरले नाही। फक्त आपल्या नागरिकांची हिताचे काम आपल्या माध्यमातून विलासांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत आलो आहोत। आता निवडणुकीचे काम अण्णा अजून करतील यामध्ये काहीतरी मात्र शंका नाही। प्रभाग क्रमांक 8 मध्ये ज्या टायमाला शिवसेना दुबगली त्यावेळेस मी एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर काम करत होतो। माझ्या बरोबर गंगापूर गावातून सुनील परदेशी पण होता। मागच्या लोकसभेमध्ये या प्रभाग क्रमांक 8 मध्ये हेमंतप्पा गोडसे तसेच राजेभाऊ वाजे हे विजयी झाले, परंतु या प्रभागातील सर्व नागरिकांनी धनुष्यबाण ही निशाणी काही सोडली नव्हती। हेमंतप्पा गोडसे यांना राजेभाऊ वाजेपेक्षा जवळपास 2000 मतदान हे जास्त होतं। म्हणजे याचा अर्थ असा होता की धनुष्यबाणावर प्रेम करणारे प्रभाग क्रमांक 8 मध्ये भरपूर लोक आहेत। आणि जसा हेमंतप्पा गोडसेला 2000चा लीड होता, तसेच 2017च्या इलेक्शन मध्ये अण्णांना 3000चा लीड होता। तो 3000चा लीड आपण सर्वांनी मिळून आता 6000चा लीड करूया। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।